नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर मी आज बनवत आहे आलू पराठा। त्यासाठी मी बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे साहित्य घेतलेलं आहे: हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं, ओवा, धना पावडर आणि नमक। तर मी बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याची साल्ट काढून घेतलेले आहे। तर हे बटाटा मॅश करून घ्यायचा आहे। तर बटाटा मॅश करण्यासाठी माझ्याकडे मॅशर नाही आहे, तर मॅशर नसेल तर मॅगीचा चमचा जो असतो ना, त्या चमच्याच्या साहाय्याने पण आपण हे मॅश करू शकतो बटाटा। तर मी अशा प्रकारे मॅगीच्या चमच्याने मॅश केलेला आहे बटाटा। तोपर्यंत मी आता हिरवी मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट बनवून घेते। त्याची फोडणी काय बनवायची आहे आपल्याला। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। पण सगळ्यात पहिलं सकाळी ज्यावेळेस आपण स्वयंपाक करायला लागतो त्यावेळी पहिल्यांदा गॅस स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि गॅस शेगडीची पूजा करायची। पहिल्या बायका बघा, चुलीची पूजा केल्याशिवाय चूल पेटवत नव्हत्या, चुलीला पोतारा देऊन चुलीची पूजा करायच्या। तर आत्ता चुलीची पद्धत बुडालेली आहे, तर आपण गॅसवरती स्वयंपाक करतो। तर गॅसची शेगडीची पूजा करायची, स्वस्तिक काढून दोन्ही साईडला हळदी कुंकू लावून थोडेसे अक्षदा साखर ठेवून पूजा करायची, कारण की अन्नपूर्णा लक्ष्मी माता असते। तर पहिल्यांदा पूजा करायची आणि मग स्वयंपाकाला लागायचं। तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे कढईत। तर तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं। जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडून द्यायची आणि जिरं टाकायचं। जिरं घालून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये जी आपण पेस्ट केलेली आहे अद्रक, लसूण, मिरची, तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार मिरची वापरू शकतात। लहान मुलगी खाणार असल्यामुळे मी थोडीशीच मिरची वापरलेली आहे। तर याची पेस्ट घातलेली आहे, हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर मॅश केलेला बटाटा टाकून घेतलेला आहे आणि धना पावडर। ही धना पावडर मी घरीच बनवते, विकत्रीची धना पावडर नाही। धने गरम करून छोट्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं। घरीच बनवते मी धना पावडर। त्याच्यामध्ये मी नमक घातलेला आहे। तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, तिखटाचं प्रमाण जास्त लागत असेल तर। तर हे मिक्स करून घ्यायचं, मिश्रण गार होऊन द्यायचं। तोपर्यंत मी पीठ मळून घेते। पीठ मळताना थोडासा मैदा वापरू शकता किंवा नुसतं तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता। मी फक्त गव्हाच्या पिठाचेच पराठे बनवते, मैदा वापरत नाही आहे मी, कारण की लहान मुलांसाठी मैदा हा शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणून मी मैदा वापरत नाही, फक्त गव्हाच्या पिठाचेच पराठे बनवते। तर मी गोळा बनवून घेतलेला आहे। पीठ मळल्यानंतर कधीही पिठावरती आपले बोटं उमटवायचे। तर मी इथं एक पराठा बनवलेला आहे बघा। पराठा भाजून घेते। तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार घी घालू शकता, बटर घालू शकता किंवा तेल लावू शकता पराठ्याला। तर मी तेल लावून घेते। पराठ्याला तेल लावून उलटा पालटा करून भाजून घ्यायचा, खमंग असा भाजून घ्यायचा पराठा। त्याच्यासोबत तुम्ही लोणचं घेऊ शकता तोंडी लावायला, सॉस घेऊ शकता, टोमॅटो सॉस, दही, त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।